नमस्कार सर्व खवय्यांचं सुचित्राज होम किचनमध्ये स्वागत। आजची रेसिपी आहे चिकन सुक्का आणि चिकन रस्सा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता चिकन सुक्का बनवायला घेऊ। इथे आपण चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। चिकनला मीठ आणि हळद एकसारखे हाताच्या साहाय्याने छानसे लावून घ्यायचे आहे। हळद आणि मीठ लावून झाल्यावर एका कुकरमध्ये चिकन टाकायचे आहे। कुकरमध्ये 1 कप पाणी टाकायचे आहे। खडे मसाले टाकायचे आहेत। उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे। कुकरचे झाकण बंद करून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत चिकन छानसे शिजवून घ्यायचे आहे। चिकन सुक्का बनवण्यासाठी इथे 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहे। 1 वाटी सुके खोबरे घेतले आहे। 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर घेतली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे। तेल तापल्यावर उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा 2 ते 3 मिनिटं छानसा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यावर सुके खोबरे टाकायचे आहे। सुके खोबरे 1 ते 2 मिनिटं छानसे भाजून घ्यायचे आहे। लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकायची आहे। सर्व मसाले एकसारखे छानसे परतून घ्यायचे आहे। मसाले गार करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत। गरजेनुसार पाणी टाकून मसाले मिक्सरला छानसे वाटून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता मसाले छान मिक्सरला वाटून झाले आहेत। कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत चिकन छान शिजवून घेतले आहे। चिकन छान शिजले आहे। एका प्लेटमध्ये चिकनचे सर्व तुकडे काढून घ्यायचे आहेत। इथे आपण चिकनच्या तुकड्यांचे चिकन सुक्का बनवणार आहोत आणि चिकनच्या सूपचा छानसा पातळ रस्सा बनवणार आहोत। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घातले आहे। तेल तापल्यावर 1 चमचा जिरं टाकलं आहे। बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आहे। 1 हिरवी मिरची टाकली आहे। सर्व सुके मसाले टाकले आहेत। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे। मिक्सरला वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे। इथे थोडा मसाला आपण तांबडा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत। मसाल्याला तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं छानसा परतून घ्यायचा आहे। इथे मी चिकन मसाला टाकला आहे। इथे तुम्ही घरगुती किंवा पॅकेटचा कोणताही चिकन मसाला वापरू शकता। कुकरमध्ये शिजवून घेतलेले चिकनचे तुकडे टाकायचे आहेत। सर्व साहित्य उलटण्याच्या साहाय्याने एकसारखे छानसे परतून घ्यायचे आहे। झाकण लावून चिकन सुक्का 2 ते 3 मिनिटं छानसं शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता चिकन सुक्का छानसा शिजवून तयार आहे। खाण्यासाठी तयार आहे चिकन सुक्का। चिकन रस्सा बनवण्यासाठी गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले आहे। खडे मसाले टाकले आहेत। सुके मसाले टाकले आहेत। मिक्सरला वाटून घेतलेला मसाला टाकला आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। सर्व मसाले एकसारखे छानसे परतून घ्यायचे आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। कुकरमध्ये शिजवलेले चिकनचे सूप टाकायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकायचे आहे। सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। झाकण लावून चिकन रस्सा छानसा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। खाण्यासाठी तयार आहे चिकन रस्सा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।